मालेगाव मधली घटना आपण पाहतोय। मालेगाव मध्ये मतदारांना पैसे वाटप करण्यात आल्याचं समजतंय। साकोऱ्यातील अपक्ष उमेदवार रोहन बोरसेंच्या कार्यकर्त्यांनी गाडी अडवलेली आहे। घटनास्थळी पोलीस पोहोचलेले आहेत। चौकशी या संदर्भातली केली जातीये। ठिकठिकाणी गोंधळ, मतदारसंघामध्ये तोडफोड, मारहाण या घटना घडतायत। मालेगाव मधली ही घटना मतदारांना पैसे वाटप करण्यात आल्याचं समजतंय। साकोऱ्यातील अपक्ष उमेदवार रोहन बोरसेंच्या कार्यकर्त्यांनी गाडी अडवलेली आहे। मालेगाव मधला हा संपूर्ण प्रकार आहे। या घटनास्थळी आता पोलीस पोहोचलेली आहे आणि या संदर्भातली अधिकची चौकशी पोलिसांकडून केली जाते। या संदर्भातले अधिक अपडेट देतील संतोष खटाळ। संतोष, काय माहिती आहे? श्रेयस, बरोबर आहे। आता खरं येथे नांदगाव साकोरा गाव आहे। कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक उच्च म्हणजे माध्यमिक विद्यालयाजवळ हे मतदान प्रक्रिया चालू आहे। त्या ठिकाणी एक अपक्ष उमेदवार आहे रोहन बोरसे, त्यांचे जे समर्थक होते त्यांनी या ठिकाणी गाडी पकडली पैशाची। तर काही उत्साही कार्यकर्त्यांनी त्या गाडीवर चढून अक्षरशः 20 ते 25 हजार रुपयाच्या नोटा फाडल्या आणि लोकांमध्ये अशा उधळून फेकल्या। संतोष, पण गाडी कुणाची, पैसे कुणाचे, या संदर्भातलं काही तपशील हाती आलाय का? काही माहिती मिळतीये का? त्याची चौकशी सुरू आहे सध्या। स्वतः SP साहेब इथं तळ ठोकून आहे आणि डेप्युटी साहेब सुद्धा त्याचा तपास करत आहे। आता सध्या त्यांना पोलीस स्टेशनला नेण्यात आले। कसून चौकशी करत पैसे नेमके कोणाचे होते। जी जी, धन्यवाद संतोष। या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी पोहोचवत राहा। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। मालेगाव मधली ही घटना आपण पाहत होतो। मतदारांना पैसे वाटप करण्यात आल्याचं दिसतंय। या दृश्यामध्ये आपण पाहू शकतो एक कार्यकर्ता गाडीच्या टपावर चढून पैसे फाडताना दिसतोय। पैशाची उधळण केली जाते। मतदानाचा आज दिवस आहे।